सो शेअर बाजार की म्युच्युअल फंड ह्याची चर्चा करताना मी म्हणाल्याप्रमाणे काही मुद्दे मी तुमच्यासमोर मांडलेले आहेत. आता या पलीकडे एक 15 ते 20 मिनटं आपण चर्चा करू शकतो. तुमचे प्रश्न मला आन्सर करायला नक्की आवडतील. येस सर. आपण आता म्हणत की एखादी कंपनी असेल यामध्ये शेअर मार्केटमध्ये एखादी कंपनी बुडाली पैसे शक्यता असते, पण मग 20मध्ये जर गुंतवलं तर मग असं की अडचण येतात त्यामध्ये, त्याच्यामुळे नुकसान असं काय? निफ्टी 20मध्ये निफ्टी 20 किंवा गोल्ड 20 वगैरे असं ते अडचण येतात त्याच्यामध्ये, बरोबर ना? असं जर असेल तर मग त्याच्यामध्ये गुंतवायला काय? येस. सो बसा ना. आता बऱ्याच जणांना माहीत नसेल म्हणून तो पर्याय सरांनी सांगितला तर सांगतो. निफ्टी 20 किंवा ज्याला म्हटलं जातं ETF, हे देखील म्युच्युअल फंडाप्रमाणे व्यवस्था असतात, ज्याच्यामध्ये आपल्याला एक समूह मिळत असतो. आता होतं काय, लक्षात घ्या, आपल्याकडे मला अलिबागमधनं मुरुडला जायचं आहे आणि 2 व्हेकल्स आहेत. एक गाडी माझी आहे मारुतीची ऑल्टो आणि दुसरी आहे मर्सिडीजची. कुठल्या गाडीने मी लवकर पोचीन? मारुतीनी पोचीन का मर्सिडीजनी? ताकदवान गाडी मर्सिडीज आहे, पण लक्षात घ्या डिपेंड करतं ट्रॅफिक किती आहे रस्त्यावर, रस्ता कसा आहे ना. जर रस्त्यावरती प्रचंड ट्रॅफिक असेल तर मी मारुतीमध्ये बसलो काय, ऑल्टोमध्ये, आणि मर्सिडीजच्या गाडीत बसलो काय. जसा ट्रॅफिक सरकेल तसं बंपर टू बंपरच जायचं असेल तर दोन्ही गाड्यांमध्ये बसलो तरी लागणारा वेळ हा तेवढाच लागू शकतो. लक्षात घ्या, या निफ्टी 20 किंवा ETF या व्यवस्था कुठल्या आहेत? अमेरिकेमधल्या आहेत, विकसित देशांमधल्या आहेत. विकसित देशांमध्ये म्युच्युअल फंड, शेअर बाजार या व्यवस्था इतक्या प्रगत आहेत की जे पैसे आपण सेव्ह करतो, म्हणजे जे पैसे आपल्या खर्चाच्या व्यतिरिक्त उरतात आणि आपण उद्यासाठी बाजूला ठेवतो, त्यातले 80%हून जास्त पैसे हे शेअर बाजार संलग्न इन्व्हेस्टमेंट्समध्ये येत असतात विकसित राष्ट्रांमध्ये. आणि वेरॅज आपल्याकडे हे प्रमाण आत्ता 8% आहे. अमेरिकन इकॉनॉमी ही हे अमेरिकन सिटीजनच आहेत आपल्याकडे. सो अमेरिकन इकॉनॉमीमध्ये जर विचार केला आपण तर हा ट्रॅफिक जो आहे शेअर बाजाराच्या रस्त्यांवरचा हा भरपूर आहे. वेरॅज इंडियन इन्व्हेस्टमेंट सिनारिओमध्ये जर आज आपण विचार केला तर तो ट्रॅफिक वाढतो आहे, पण अजूनही 100 पैकी 8% म्हणजे ऑलमोस्ट एक विकसित राष्ट्र म्हणून या व्यवस्थेकडे 10 पट वाढीला अजून स्कोप आहे. सो अजूनही आपल्याकडची जी व्यवस्था आहे ती मर्सिडीजच्या गाडीसारखी आहे, जितका वेग जास्त मिळू शकतो, कारण का आता आपल्या रस्त्यांना अजून तितका ट्रॅफिक नाही आहे इकॉनॉमीच्या. तुम्ही म्हणू नका रेवदंड्या रस्त्याला खूप ट्रॅफिक असतो आणि आज संडे आहे. इकॉनॉमीच्या रस्त्यावरचा ट्रॅफिक हा कंपेअर केला तर भारतामध्ये आज कमी आहे आणि त्यांच्याकडे हा ट्रॅफिकच एवढा मोठा आहे की तुम्ही कुठल्याही गाडीत बसला तरी फरक पडत नाही. म्हणून तिकडे हे बीज आणि ETFचं कल्चर खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर झालंय काय, आपल्याकडे सगळेच जण जे आज या क्षेत्रामध्ये व्हिडिओज बनवतात किंवा त्याचा अभ्यास करतात, हे सगळेजण रेफरन्स म्हणून पाहत काय असतात? वेस्टकडे, पाश्चिमात्य जगाकडे. त्यामुळे जे पाश्चिमात्य जगाचं चाललंय ते फक्त आपण अनुकरण करतो. पण फक्त आपण त्याची जर पट्टी लावून अनुकरण केलं तर आपण हा ट्रॅफिक वाढेपर्यंत हातात असलेल्या ज्या संधी आहेत त्या संधी आपल्या हातातनं निसटून जातात. अगदी साधं छोटं उदाहरण सांगतो. म्युच्युअल फंडमध्ये सेक्टर फंड्स देखील असतात. जी गुंतवणूक मला 8 किंवा 10 वर्ष लागणार नाही आहे, अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंटसाठी सेक्टोरल पर्स्पेक्टिव्हचा फंड देखील घेतला जातो. पण अगेन
तो असाच घ्यायचा नसतो. जसं काही औषधं असतात ना जी डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय मिळत नाहीत, तशाच प्रकारचे हे सेक्टोरल फंड्स देखील असतात. अंडर द एड अँड ॲडवाईज ऑफ गुड फायनान्शियल ॲडवायझर ते घ्यायला हरकत नसते. पण मी फक्त तुम्हाला एक कल्पना म्हणून सांगतो. इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टर लक्षात घ्या, इन्फ्रास्ट्रक्चर ह्या भारतामध्ये एक विकसित देशाच्या तुलनेत कितीतरी पटीने बनायचं बाकी आहे. आणि दरवर्षी बजेट टू बजेट त्याच्यासाठी होणारी प्रोव्हिजन वाढत चालली आहे. सो सरकार एका बाजूनी पैसे खर्च करतंय, सगळ्या इलेक्शन कॅम्पेन्स आणि याच्यामधला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा इन्फ्रास्ट्रक्चरचा मांडला जातो. सो एवढं मोठं इन्फ्रास्ट्रक्चर बनणार असेल तर त्याला स्टील, सिमेंट, हेवी इंजिनिअरिंग, बॉल बेरिंग पासून सगळ्या गोष्टी लागणार ना. सो फोकस्ड अप्रोच जर घेतला गेला तर ही मोठी संधी आहे. पण हा फोकस्ड अप्रोच घेण्यासाठी आपल्याला हातात वर्ष किती आहेत? एक 10 ते 15 वर्ष आहेत. एकदा का मोठं इन्फ्रास्ट्रक्चर सगळं जे आहे ते बनून दुबई सारखं इन्फ्रास्ट्रक्चर समजा तयार झालं, जे सगळे पास्ट रिटर्न बघून इन्व्हेस्ट करणारी मंडळी आहेत ना, ती सगळी इन्फ्रास्ट्रक्चरल डेव्हलपमेंट झाल्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये येणार आहेत. बिकॉज जर कोणाकडे चांगला इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर नसेल तर फंड पण निवडण्याची क्रायटेरिया काय असतो? पास्ट रिटर्न बघितलं जातं. बिकॉज मी जसं म्हणालो पॅटर्न, आपला पॅटर्न काय दाखवतो? रे सगळ्यात जास्त रिटर्न पर्सेंटेज कुठले दिसत आहेत त्याला निवडून टाकूया. पण ते ज्या घडून गेलेल्या इकॉनॉमी मधल्या काळात घडलंय ना, तशीच प्रकारची इकॉनॉमी होऊन गेली. कोविड काळात ज्या गोष्टी घडल्या त्याच गोष्टी आत्ताच्या काळात लागू होतात का? सो कोविड काळामध्ये अनेकांनी बघितलं टेक्नॉलॉजी फंड्सनी खूप रिटर्न दिलाय म्हणून सगळेजण लागले टेक्नॉलॉजी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला. आणि झालं काय? रशिया आणि युक्रेन वॉर IT कंपन्यांवरती त्याचा सगळ्यात मोठा परिणाम. आणि ही जी सगळी ट्रॅफिक आलेला तो ॲव्हरेज रिटर्न देखील मिळवू शकला नाही. सो म्हणून या सगळ्या व्यवस्थेमध्ये जर आपण चांगल्या फायनान्शियल ॲडवायझर सोबत जात असू तर आपल्याला हा रस्ता आपला अधिक सोपा सहज होऊ शकतो. येस. लक्षात घ्या, आपण ना ही शेअर बाजारांनी दिलेली कॅटेगरी आहे त्याप्रमाणेच परसिव्ह करत असतो. लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप हा अगेन अ क्वांटिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह आहे. मिड कॅप म्हणजे कुठल्या कंपन्या ज्यांचं व्हॅल्युएशन हे साधारण 10,000 कोटीपेक्षा जास्त आहे आणि 1 लाख कोटीपर्यंत आहे. या रेंजमधल्या ज्या कंपन्या आहेत, ज्या पहिल्या 100 कंपन्यांच्या पलीकडच्या कंपन्या आहेत, त्यांना काय मानलं जातं? मिड कॅप. पण हा पुन्हा वजनी गट आला ना. लक्षात घ्या, यामध्ये सगळे सेक्टर असणार आहेत. यामध्ये टेक्नॉलॉजी पण आहे, यामध्ये बँक पण आहे, फार्मा कंपनी पण आहे, डायग्नोस्टिक सेंटर पण आहे, प्रत्येक गोष्ट NBFC पण आहे. येत्या काळामध्ये काय गोष्टी घडतायत आणि त्याप्रमाणे कुठल्या कंपन्यांना चांगला काळ येऊ शकतो यासाठी क्वालिटेटिव्ह पर्स्पेक्टिव्ह घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरोबर आहे, अगदी बरोबर. बरोबर. येस. लक्षात घ्या, तुम्हाला पैसे मार्केट बघून गुंतवण्यापेक्षाही मला त्याचा यूज कधी आहे
हे बघून गुंतवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे ॲव्हरेज लेवलपेक्षा मार्केट खालती आलेलं आहे, दॅट इज कम्प्लिटली फाईन. पण ही गोष्ट जी आहे अशा प्रकारची ही सतत घडत असते. असा जर अंदाज सर मार्केटमध्ये कोणाला, लक्षात घ्या, असा जर अंदाज शेअर बाजारामध्ये काम करणाऱ्या कोणालाही अर्धा तासासाठी जरी आला ना तरी त्याला आयुष्यभर काम करायची गरज नाही असं होईल. तर त्यामुळे हा अंदाज बांधणं लक्षात घ्या. ज्या वेळेला आपण इक्विटी किंवा डेट या सगळ्या प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स हे सगळे वेगवेगळे पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात. अशा प्रकारच्या परिस्थितीमध्ये ज्याला अनसर्टन आहे त्यावेळेला सॉफ्ट लँडिंग ऑफ फंड्स ह्याच्यासाठी पण बरेच ऑप्शन्स अवेलेबल असतात. जसं काही म्हटलं जातं त्याला STP, सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन, की जर अजून खालती खालती जात असेल तरी माझे समजा मला 1 लाख रुपये गुंतवायचे असतील तर मी म्हणू शकतो दिवसाला 1,000 इन्व्हेस्ट होऊ दे, सो दॅट पुढच्या 100 मार्केट सेशन्समध्ये माझे 1 लाख इन्व्हेस्ट झाले असतील. सो पुढच्या 3 ते 4 महिन्याची जी ॲव्हरेज कॉस्ट आहे ती मला मिळू शकते. सो दॅट ऑल डिपेंड्स ऑन पर्सन टू पर्सन. जर आपण त्यामध्ये एक्सपर्ट असू आणि जर आपल्याला वाटत असेल की ही कंपनीची व्हॅल्युएशन योग्य आहे तर करायला काहीच हरकत नाही. पण शेअर बाजारामध्ये डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट्स करत असताना जसं मी म्हणालो की आपल्याला माहिती असायला हवं की हा हिरा आहे की दगड आहे आणि मला होल्डिंग पिरियड माझं काय आहे. हीच तर गंमत आहे ना शेअर बाजाराची, की जर असं चांगल्या कंपन्या आणि डायरेक्ट पैसे टाकूया आणि जर वाढलं असते तर कोणाला त्यामध्ये दुसरं काही काम करायची गरजच नव्हती ना. सो लक्षात घ्या, प्रत्येक कंपनीचे एक सायकल असते. सो त्या सायकल्स, सो हे पूर्णपणे क्वालिटेटिव्ह क्षेत्र आहे, ॲनालिसिसचं क्षेत्र आहे. इकडे तुम्ही ही कंपनी आधी चांगली चाललेली किंवा मी रिलायन्सचं नाव ऐकलंय म्हणून इन्व्हेस्ट करत असेल तर हे त्याप्रमाणे होणार नाही आहे. कंपन्यांचे आकडे काय, त्यांचा व्यवसाय कशा प्रकारे वाढतोय आणि ते त्यांच्या उत्पन्नाच्या काय पटीमध्ये अवेलेबल आहेत त्याला PE रेशो म्हटलं जातं. आता तुम्ही जो डिफेन्स सेक्टरमधल्या काही कंपन्यांबद्दल म्हणालात त्यांचा PE रेशो 100च्या पलीकडे गेलेला आहे. म्हणजे लक्षात घ्या, एखाद्या कंपनीचा या वर्षभराचा जेवढा प्रॉफिट आहे त्या प्रॉफिटच्या 100 पट किंमत, म्हणजे तेवढाच जर प्रॉफिट मिळत राहिला तर आजपासून 100 वर्ष लागतील पूर्ण पैसे रिकवर करायला. इतक्या व्हॅल्युएशन वरती पण सर लक्षात घ्या, हे म्युच्युअल फंडचे असो शेअर बाजारातले असो, हे शॉर्ट टर्म मध्ये जर मार्केट खालती जात असेल तर खालती जाणारच ना. 98% ऑफ इन्व्हेस्टमेंट डिफेन्स सेक्टर मधल्याच कंपन्यांमध्ये आहे आणि जर मार्केट खालती जात असेल तर म्युच्युअल फंडाच्या इन्व्हेस्टमेंट कशा काय खालती नाही होणार. सो लक्षात घ्या, म्युच्युअल फंडाच्या इन्व्हेस्टमेंट म्हणून काय त्या डोळे झाकून करायच्यात असं नक्कीच नाही आहे ना. आता सेक्टर फंडाचा आपण जर विचार करत असू, डिफेन्स सेक्टर, हा डिफेन्स सेक्टरच्या जर इन्व्हेस्टमेंट्स मला करायच्या आहेत तर लक्षात घ्या, तुम्हाला हे पैसे 2-4 वर्षात लागणारे असतील तर हा फंड तुमच्यासाठी बनलाच नाही आहे. कारण का तर आपण या क्षणालाच जगातले सगळ्यात मोठे इम्पोर्टर डिफेन्स सेक्टरचे होते. आपले सगळे शस्त्रास्त्र ही आपण आयात करतो, ती आयात टू निर्यात करण्याच्या लेवलवरती जाण्याची ही गव्हर्नमेंटची पॉलिसी आहे. त्या दृष्टीने आपले पावलं पडत चाललेत. पण त्याच्यामध्ये फ्रान्स, इस्रायल, जर्मनी, अमेरिका हे खूप मोठे प्लेयर्स आहेत. या सगळ्यांच्या कॉम्पिटिशनला आपल्याला तोंड द्यायचं आहे. सो या मधल्या काळात त्याला खूप व्हॉलिटॅलिटीला फेस करावंच लागणार आहे. यू आर गेटिंग माय पॉइंट.
सो हीच इन्व्हेस्टमेंट मला किमान 12 ते 15 वर्ष लागणार नाही आहे, तर त्याच्यामध्ये सगळ्या ज्या ज्या काही रिसर्च टेक्नॉलॉजीज होऊ शकतात, किंवा ही माझी अशी इन्व्हेस्टमेंट आहे की ह्यामध्ये फार वाढ झाली नाही, माझा हा निर्णय चुकला तरी माझं काही एक केसही वाकडा होत नाही, त्या वेळेला करण्यासारखे हे फंड्स आहेत. सो या प्रत्येक फंड्सना कॅटेगरी असते आणि कोणी कधी हे फंड्स घ्यावे यासाठी अभ्यास आहे. ज्यांच्याकडे एक 1-2 कोटी रुपयाच्या इन्व्हेस्टमेंट्स ऑलरेडी आहेत आणि त्यांना एक 5 ते 10 लाख रुपये असे ठेवायची इच्छा आहे की ही इन्व्हेस्टमेंट माझ्या नातवंडांनी आठवण काढावी माझी की आजोबा एकदम भारी होते. डिफेन्स सेक्टर इज अ फंड. पण यात होतं काय, सगळ्या ॲसेट क्लासमध्ये सोनं, रिअल इस्टेट आजोबा विकत घेतात, नातू वापरतो, आपण म्हणतो प्राइस खूप वाढली. शेअर बाजार, म्युच्युअल फंड याच्यामध्ये काय होतं, आजोबाच विकत घेतात आणि आजोबाच लगेच व्हॅल्युएशन चेक करायला बघतात. सो त्यामुळे वाटतं काय, व्हॅल्युएशन काय वाटत नाही. आणि ज्या ज्या वेळेला व्हॅल्युएशन चेक करायला कधी जातो आपण, ज्यावेळेला न्यूजमध्ये बऱ्याच गोष्टी येतात, हलचल ज्या वेळेला वाढते. लक्षात घ्या, आजच्या आपल्या टॉपिकमध्ये आपण शेअर बाजार की म्युच्युअल फंड अशी चर्चा केली आहे. पण म्युच्युअल फंड हे फक्त शेअर बाजारातल्याच इन्व्हेस्टमेंट सांभाळतात असं नाही. कुठल्याही प्रकारचा ॲसेट क्लास असेल त्याला प्रोफेशनली मॅनेज करण्याची व्यवस्थेचं नाव काय आहे, म्युच्युअल फंड आहे. म्हणजे तुम्हाला एखाद्याला रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे, पण कुठे प्लॉट घेऊ का गाळे घेऊ काय करू हे मला करण्याच्या ऐवजी मी प्रोफेशनल सिस्टीमकडे देतो, तर त्याच्यासाठी रिट्स हा पर्याय आहे. रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट. FD सदृश्य गुंतवणुका करण्यासाठी डेट फंड्स आहेत. गोल्ड, सिल्वर अशा प्रकारच्या इन्व्हेस्टमेंट्स करण्यासाठी सुद्धा वेगवेगळे फंड्स आहेत. आणि तसंच शेअर बाजारात इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी देखील फंड आहेत. आपण म्हणालो ना थ्रिल, ते थ्रिल जे सगळ्यात जास्त कुठे आहे, ती गोष्ट चर्चेत येते, न्यूजमध्ये येते, त्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचत नाही. पण तुम्हाला कुठल्याही प्रकारे तुमच्या ज्या ॲसेट्स आहेत, संपत्ती नियोजन जर प्रोफेशनली करायचं असेल तर त्या प्रोफेशनली करण्यासाठी जो जो कुठला पर्याय असेल, मग तो शेअर बाजार असेल, फिक्स्ड डिपॉझिट्स असतील किंवा रिअल इस्टेट, त्याला प्रोफेशनली मांडण्यासाठी म्युच्युअल फंडच्या व्यवस्था उपलब्ध आहेत. येस सर. येस. आता तुमची गरज कशी आहे त्यावरती ते ठरतं. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्याला मला दर महिन्याला लेवल्स बघायच्या नाही आहेत, मला त्याच्यानी माझी ब्लड प्रेशर वर खाली घेऊन घ्यायचं नाही आहे, माझं वय 65 आहे, मी रिटायर्ड झालो आहे, मला वाटतंय मला खर्चासाठी दर महिना 50,000 रुपये यावे, अशा पद्धतीतला माणूस असेल तर त्यासाठी, आणि मला नियमित दर महिन्याला 50,000 रुपये हवेच आहेत, तर SWP हा पर्याय वापरता येऊ शकेल. म्हणूनच तर लक्षात घ्या, ज्याला आपण आर्थिक नियोजनकाराकडनं गुंतवणुका करतो त्याला मी म्हणालो ना सॉफ्ट लँडिंग आणि सॉफ्ट टेक ऑफ, हे जसं विमानामध्ये घडत असतं तशाच प्रकारे ज्याला तुमची SWP चालू असते ना, ती SWP आयडियली डेट फंड्समधनं चालू असते. सो पुढचे तुमचे 1-2 वर्षात लागणारे जे फंड्स आहेत ते 6 ते 7% स्टेबल गोष्टींमध्येच पार्क असतात. आणि मार्केट 2-3 वर्षातनं एकदा हाय व्हॅल्युएशनची संधी देते, त्यावेळेला पुढच्या 2 ते 3 वर्षाची तजवीज करून ठेवायची असते. अशा प्रकारे ते नियोजन केलं जातं. म्हणजे एखाद्या केमिकल्स फॅक्टरीमध्ये जसं एखादा मोठा काय म्हणता येईल मशिनरी असते किंवा एखादं मोठं पात्र आहे ज्याच्यामध्ये केमिकल रिॲक्शन्स होत असतात, त्यातनंच डायरेक्ट बाटल्या भरण्यासाठी वापरतात का? एक
छोटी टाकी दुसरी असते ज्यामध्ये थंड करण्यासाठी केमिकल काढलं जातं आणि ते थंड झाल्यानंतर डिस्पॅच करण्यासाठी वापरता येतं. पण ज्या वेळेला आपण आपल्याच गुंतवणुका आपणच करत असतो त्याला हे शास्त्र काय आहे हे शास्त्र शिकलो नसू आपण तर अनेक जण थेट आपल्या इक्विटी फंडमधनं SWP घेतात आणि मग अशा प्रकारे मार्केट 10-10, 15-15% खालती जाणं हे शक्य. बघा ज्यावेळेला आपण गुंतवणुका करतो ना त्यावेळेला आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मी इथून पुढे मार्केट वाढण्यासाठी तयार आहे आणि त्या क्षणीच मी हे मार्केट इथून पुढे आणखीन पडण्यासाठी देखील तयार आहे. मी काय म्हणालो ससा आणि कासव ह्यापैकी एक निवडायचं नाहीये. आजचा काळच असा आहे की जिकडे तुम्हाला हे दोन्ही पर्याय घ्यायचे आहेत आणि प्रत्येकाच्या आर्थिक आयुष्याप्रमाणे सस्याचं प्रमाण किती आणि कासवाचं प्रमाण किती हे बदलेल. एखाद्याच्या मुलीचं लग्न जवळ आलेलं असेल 2 ते 3 वर्षात लग्न कधीही येऊ शकतं तर ते पैसे शेअर बाजार संलग्न म्युच्युअल फंडात जाऊन पण उपयोगाचं आहे का नाही ना. कारण का तर जर लग्न आलं आणि अशाच प्रकारे FIIsनी पैसे काढून घेतले तर काय सांगायचं आपण जरा मार्केट वाढू दे FIIs परत येऊ दे मग इन्व्हेस्ट करू असं नाही सांगता येणार ना. सो त्यामुळे अशा कुठल्या गरजा आहेत माझ्या त्या मला डेट फंड्स मध्ये स्पार्क करून ठेवणं आहे. हो ही म्युच्युअल फंडाची ही जी व्यवस्था आहे ना ही सेबीनी पूर्णपणे रेग्युलेट केलेली आहे. त्यामुळे तुमच्या जे 100 रुपयामधनं 2% कुठले शेअर्स घेतलेत 0.5% कुठले घेतलेत 5% कुठले घेतले अख्खी पूर्ण 40-45 कंपन्यांची जी यादी आहे ती यादी दिसत असते आणि त्यात झालेला जो बदल आहे तो देखील त्यांना एक 7 ते 8 दिवसामध्ये रिफ्लेक्ट करावा लागतो. सो त्यामुळे इट इज कम्प्लिटली ट्रान्सपरंट सिस्टीम. तुमचा 1 आणि 1 रुपया कुठे इन्व्हेस्ट झालाय हे सगळं तुम्हाला दिसत असतं. सर एक विचारायचं होतं की आधी मी आता एक काही इन्व्हेस्ट केले समजा पैसे आणि आता इन्फ्लेशन इतकं वाढत चाललंय की त्या पैशाची किंमत आता काहीच नाहीये. म्हणजे मी म्युच्युअल फंडात समजा पैसे गुंतवले आणि त्याची किंमत एकदम कमी झाली आणि मला आता काहीच रिटर्न्स मिळत नाहीयेत. मग अशा वेळेला मी काय करायला पाहिजे. आपली जी इन्व्हेस्टमेंट आहे ती मॉनिटर करत राहणं एखाद्या ॲडवायझरकडनं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे शेती जरी आपण करत असू तर आपल्याला तण काढणं हे काम आहे ना. आपण म्हणतो का मी बिया घेतल्या फक्त आणि त्या बिया भिरकावल्या त्यातनं रोपं उगवली आणि त्याला काही वर्षानंतर फळं लागली याला आपल्याला शेती म्हणता येईल का. त्या फर्टिलायझर काय घालतोय आपण पाणी किती घालतोय हवामान काय आहे त्यात तण काय वाढतायत ही सगळी मशागत केली जाते त्यावेळेला फळ लागतं. तसंच इन्व्हेस्टमेंट हे लक्षात घ्या. इथे मी काय म्हणालो की पैसे निर्माण होत असतात. जसा एखादा शेतकरी पंचमहाभूतांच्या मदतीने बिया पेरतो आणि शेती करतो तशाच प्रकारे एखादा इन्व्हेस्टर पूर्ण इकॉनॉमीच्या मदतीने आपले पैसे पेरत असतो. सो इन शॉर्ट ही पैशाची शेती आहे. सो ह्याला आपण डोळे झाकपणे करत असू तर आपण आपल्याला कन्व्हिन्स करतोय. ॲक्च्युली मार्केटमध्ये घडणाऱ्या गोष्टी काय ह्याच्यासाठी जे शास्त्र आहे त्या शास्त्रांनी जर आपण गेलो तर हा रिटर्न मिळण्याची शक्यता आपली वाढते. आणि लक्षात घ्या जसं मी म्हणालो सुरुवातीला कशात पैसे जास्त वाढतात पेक्षाही कशात माझे पैसे वाढण्याचं सातत्य जास्त राहू शकतं. हे जितकं आपण या गोष्टीकडे जितकं नीट पाहू तितकी आपली संपत्ती निर्माण होण्याची शक्यता वाढत जाईल. लास्ट क्वेश्चन. नाइस क्वेश्चन.
लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण डायरेक्ट फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो म्युच्युअल फंडाच्या आणि रेग्युलर फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असतो त्यावेळेला एक्सपेन्स रेशिओमध्ये फरक असतो. म्हणजे ज्या वेळेला आपण डायरेक्ट फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करत असू तर साधारणपणे 1% जो एक्सपेन्स रेशिओ असेल तर तोच आपण रेग्युलर फंडामध्ये गेलो तर तो 2% होतो. साधारण 1% एक्सपेन्स रेशिओमध्ये ऑन ॲन ॲव्हरेज फरक निर्माण होतो. पण ज्यावेळेला आपण डायरेक्ट फंड्स घेतो त्यावेळेला आपल्याला कुठल्याही प्रकारच्या गुंतवणुकीवरच्या ॲडवायझरी सेवा मिळत नाहीत आणि ज्या वेळेला आपण रेग्युलर फंड्समध्ये जातो तो 1% एक्स्ट्रा खर्च होतो आपला, पण त्यामध्ये आपल्याला या सगळ्या गुंतवणुकांचं जे मॉनिटरेशन आहे ते देखील मिळतं. ज्यामध्ये होतं काय की तुम्ही आणि तुमचे जे काय म्हणता येईल इन्व्हेस्टमेंट ॲडवायझर्स आहेत ते एकाच बोटीतनं आपण प्रवासाला निघतोय. तुमच्या आयुष्यात काय बदल घडतोय हे फंड मॅनेजरला नाही ना माहिती, पण तुमच्या आयुष्यात काय होतंय हे तुम्ही तुमच्या इन्व्हेस्टमेंट ॲडवायझरला सांगू शकता की मी म्हणालो तो होतो की ही मला इन्व्हेस्टमेंट 7 वर्षासाठी लागणार नाही, पण माझं आता घर घ्यायचं ठरतंय आणि आम्ही फ्लॅट पाहतोय, सो एक 3 ते 4 महिन्यात मला हे पैसे लागू शकतील. अशा प्रकारचे जे काही बदल आपल्या आयुष्यात घडू शकत असतात. आणि दुसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इमोशनल रेग्युलेशन. हे शेअर बाजारामध्ये वाढणं आणि पडणं हे सततच चालू होतं. म्हणजे फिडिलिटी फंडबाबत मानलं जातं की जो आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त CAGR दिलेला फंड आहे. 13 वर्षासाठी त्यांनी 28% CAGR दिलेला अमेरिकेतला फंड आहे. पण पीटर लिंच त्याचे जे फंड मॅनेजर होते त्यांना रिटायर्ड होत असताना जे फेलिसिटेट केलं गेलं त्याला त्यांनी एक खंत बोलून दाखवली की मी तर 28% CAGR मिळवून दिला, पण 90% लोकांनी ज्यात हे पैसे इन्व्हेस्ट केलेले त्यातल्या 90% लोकांना काही हा 28% रिटर्न मिळालाच नाही. कारण हे जे शेअर बाजारामधले उतार चढाव होत असतात त्यावेळेला आपण भावनिक होऊन निर्णय जे बदलतो त्यामधनं आपलं जे वर्तन घडतं त्यातनं हा जो रिटर्न आहे तो पदरात पडतच नाही. हीच गोष्ट सुरळीतपणे होण्यासाठी आपल्यासोबत जो कोणी आपल्याला योग्य आर्थिक सल्लागार मानता येईल त्याच्याकडनं तुम्हाला सेवा घेता येतील, त्याच्याकडनं जर या सेवा घेतल्यात तर या प्रत्येक क्षणी काय करायचं हे देखील आपल्याला कळतं. सो दिस इज अ डिफरन्स बिटवीन रेग्युलर फंड्स अँड डायरेक्ट फंड्स.